दिल्लीत आज भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सर्व नेते आणि आमदार दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला हजर राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस दुपारी 2:30 वाजता भारत मंडपम इथे दाखल होतील. देशभरातून 11,500 नेते, लोकप्रतिनिधी या बैठकीत उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदी संध्याकाळी समारोपाचं भाषण करतील. महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्याची माहिती मिळते. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत लवकरच जागा वाटपाचं गणित ठरणार आहे. पुढील आठवड्यात यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. कुणाला कोणता मतदारसंघ द्यायचा यावर शिक्कामोर्तब होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर घेतलेल्या बारामतीतल्या पहिल्याच सभेत लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. लोकसभेत आम्हाला आणि विधानसभेत त्यांना मत द्या असं आवाहन बारामतीकरांना केलं जाणार. मात्र मी राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे दोन्ही निवडणुका माझ्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. पक्ष चोरला काय म्हणता, मी जर वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष झालोच असतो अशा शब्दात अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला. तसंच माझा परिवार सोडला तर संपूर्ण पवार कुटुंबीय माझ्या विरोधात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केलाय. मात्र आपण संपूर्ण ताकदीनं लढणार असा निर्धारही त्यांनी बारामतीच्या मेळाव्यात व्यक्त केलाय. बारामतीची जागा अजित पवारांना मिळावी यासाठी सर्वांचं एकमत झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अजित पवार ज्यांना घड्याळ देतील त्यांना पूर्ण ताकदीनं जिंकून आणू अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 60% मतं घेऊन आमचा उमेदवार जिंकून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. नारायण राणेंनी खासदारकीच्या निवडणुकीत उतरावंच, 2.5 लाख मतांनी पराभव होण्याची तयारी ठेवावी असं आव्हान विनायक राऊत यांनी दिलंय. समोर मातब्बर उमेदवार असला की त्याला पराभूत करण्याचा आनंद उपभोगायचा आहे, त्यामुळे राणेंनी आपल्यासमोर निवडणुकीला उभं राहावं असं खुलं आव्हान राऊतांनी दिलंय. हिंगोली मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाचे डॉ. डी.बी. चव्हाण यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय. डॉ. चव्हाण हे हिंगोली लोकसभेतून इच्छुक असल्याचं समजतंय. प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन या निवासस्थानी चव्हाणांनी पक्षप्रवेश केलाय. मुंबईत वांद्र्यात भाजप ठाकरे गटात जोरदार पोस्टर वॉर रंगलंय. मातोश्री समोरील कलानगर सिग्नलवर उद्धव ठाकरे गेट वेल सून असे भाजपकडून बॅनर लावण्यात आले, तर याला उत्तर म्हणून आता कलानगरच्या सिग्नलवरच गेट आउट सून फडणवीस असे पोस्टर्स लावण्यात आले. उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. आतापर्यंत त्यांना दिलेले खोके कुठे गेले याचा तपास करा असंही त्यांनी म्हटलंय. तसंच शिंदे गटानं 50 खोके घेतल्याचं सिद्ध केलं तर मातोश्रीवर जाऊन भांडी घासेन, अन्यथा उद्धव ठाकरेंनी भांडी घासावी असं खुलं आव्हान कदमांनी दिलंय. शिवसेनेचे उपनेते आणि शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. शिवसेनेनं आढळराव पाटील यांना म्हाडात काम करण्याची संधी दिली. आढळराव पाटील यांच्या निवडीमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेत नवचैतन्य पाहायला मिळतंय. मराठा आरक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या घोषणेनंतरही जरांगे सगळे सोयरेच्या कायद्यावर ठाम आहेत. सरकार सगळे सोयरे कायदा करून अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय. मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे. जरांगेंची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. कोर्टाच्या आदेशामुळे जरांगे आता नियमित उपचार घेत आहेत. त्यांनी पाणी पिणं देखील सुरू केलंय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झालेत. नांदेडमध्ये काँग्रेसचे आमदार मोहनराव हंबर्डे यांची गाडी फोडण्यात आली. आमदार मोहनराव हंबर्डे पुंड पिंपळगाव इथे काल रात्री माऊली महाराज बोडेकर यांचं कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. हंबर्डे कीर्तनात बसलेले असतानाच त्यांची बाहेर लावलेली गाडी गावातील काही मुलांनी फोडली. ओबीसीतील घुसखोरी थांबवा, जबरदस्तीनं कुणबीकरण करू नका असं भुजबळांनी म्हटलंय. कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले मिळणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे खोटे दाखले असलेल्यांना मराठा समाजाला मिळणाऱ्या वेगळ्या आरक्षणात टाका. मराठ्यांना जबरदस्तीनं कुणबी करू नका अशी मागणी भुजबळांनी केली आहे. राज्य मागासवर्ग आयोगानं सरकारला अहवाल सादर केलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल सादर केला जाणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार आहे. हे आरक्षण शैक्षणिक सामाजिक मागासलेपणावर असेल. विशेष म्हणजे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांनाच मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मागासवर्ग आयोगानं केलेल्या सर्व्हेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सवाल उपस्थित केले आहेत. मुंबईत 27 लाख लोकांचा सर्व्हे कशाच्या आधारावर केला? सरकार मराठा समाजाची फसवणूक करणार आहे का? सर्व्हे कसा केला हे स्पष्ट करा असं पटोलेंनी म्हटलंय. तर अहवाल वेबसाईटवर तातडीने टाका अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
नारायण राणेंनी यापुढे टीका केली तर सोडणार नाही असा सज्जड इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. राणेंनी 4 दिवस उपोषण करावं, मग कळेल असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला. तर जरांगेंनी राजकीय वक्तव्य करू नयेत असं आवाहन करत नितेश राणेंनी नरमाईची भूमिका घेतली. जरांगेंना पाठिंबा देत सोलापुरातील मराठा समाज आक्रमक झालाय. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घराला घेराव घातला गेला. जरांगे पाटलांचं उपोषण सुरू असताना आमदार खासदार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करण्याचा आग्रह यावेळी आंदोलकांनी देशमुखांना केला. परभणी जिल्ह्यातील 4 गावात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण करण्यात येत आहे. जरांगेंचं उपोषण सुटल्यानंतरच इथलं उपोषण सोडणार असा निर्णय या उपोषणकर्त्यांनी घेतलाय. लातूरच्या जळकोटमधील कार्यक्रमादरम्यान सकल मराठा समाजाच्या तरुणांनी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांना घेराव घालत जाब विचारला. जरांगेंची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत असताना देखील सरकार दुर्लक्ष करत आहे असा आरोप करण्यात आला. यावेळी लवकरच टिकणारं आरक्षण सरकार देणार असं आश्वासन बनसोडेंनी आंदोलकांना दिलं. बीडमध्ये आमदार सुरेश धस यांच्या घरासमोर मराठा समाजानं जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन केलं. जरांगेंना समर्थन द्या अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. नाशिकच्या सटाण्यात भाजप आमदार दिलीप बोरसे यांच्या कार्यालयासमोर मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं. आरक्षणासंदर्भात 20 तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनात समाजाच्या बाजूने भूमिका मांडण्याचं निवेदन यावेळी बोरसेंना देण्यात आलं. बीड जिल्ह्यातील कोळगावात मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केला. आंदोलकांनी विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. त्यामुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांना जर काही बरं वाईट झालं तर याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी आंदोलकांनी सरकारला दिला. पुण्याच्या वाघोलीत मराठा बांधवांनी पोलीस स्टेशनमध्येच आंदोलन सुरू केलं. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाला रास्ता रोकोची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे मराठा बांधवांनी पोलीस स्टेशनमध्येच आंदोलन सुरू केलं. आरक्षणाची मागणी करत नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक झालाय. आमदार राहुल ढिकलेंच्या घरासमोर मराठा बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं. आरक्षणाची मागणी करत नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर मराठा बांधव आंदोलन करतायत. परभणी लिमला इथे बैलगाड्यांसह मराठा समाजानं रस्त्यावर उतरत रास्ता रोको केला. प्रशासनानं लवकरात लवकर सगळे सोयरेबाबतचा अध्यादेश काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी करण्यात आली. याशिवाय घोषणाबाजी करत नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. नांदेड जिल्ह्यात सकल मराठा समाजाकडून अचानकपणे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूरमध्ये हा रास्ता रोको करण्यात आला. मराठा आंदोलकांनी 2 महामार्ग रोखून धरले. निर्मल ठाणे आणि नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टायर चढत रास्ता रोको करण्यात आला. धुळे सोलापूर महामार्गावर मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. धुळे सोलापूर महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार कृती समिती आणि सीटूच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा निघाला. मोर्चात जिल्हाभरातून शेतकरी आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला. यावेळी प्रलंबित मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळाकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. मुंबईतील कोस्टल रोडचं लोकार्पण लांबलंय. पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाल्यानं लोकार्पण लांबणीवर गेलाय. 19 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते वरळी ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या एका मार्गिकेचं लोकार्पण होणार होतं. मात्र दौरा रद्द झाल्यानं आता पुढील काही दिवसात मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर 7 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. लोहमार्ग दुपदरीकरणाच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉकमुळे पुण्याहून सोलापूर आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या एकूण 12 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या या कालावधीत उशिरानं धावल्या. नागपूर शहरात संथ गतीनं सुरू असलेली रस्त्याची कामं आणि नियोजनाच्या अभावामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला. रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. शहरातील रामदास पेठ, धंतोली, बोले पेट्रोल पंप, महाल, नवी शुक्रवारी सर्व भागात वाहतुकीचा पुरता फज्जा उडाला. पेटीएम पेमेंट बँकेवरचे निर्बंध आता 29 फेब्रुवारीपासून लागू होणार नाहीयेत, तर ही मुदत आणखी 15 दिवसांनी वाढ होण्यात आली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवरची बंदी 15 मार्च नंतर लागू होईल. त्यामुळे पेटीएम वॉलेट, फास्टॅग आणि ग्राहकांच्या खात्यात 15 मार्च 2024 पर्यंत व्यवहार करता येतील.
भंडाऱ्यात चारगावमध्ये कर्मचारी पदभरतीत घोटाळा झाल्याचा संशय घेण्यात आलाय. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. त्यात 20 पैकी केवळ एकाच उमेदवाराला 100 पैकी 98 गुण मिळाले. त्यामुळे या परीक्षेवर आक्षेप घेण्यात आलाय. गटविकास अधिकाऱ्यांनी ही परीक्षा रद्द केली. तसंच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिलेत. 4थीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूल बस मालकांनी विरोध केलाय. शिक्षण विभागानं चर्चा न करता मार्ग काढल्यानं निर्णयाची अंमलबजावणी करताना स्कूल बस मालकांची अडचण होती असं त्यांचं म्हणणं आहे. निर्णयावर फेरविचार न केल्यास स्कूल बसचं भाडं 25 ते 40% वाढवण्याचा इशाराही स्कूल बस मालकांनी दिलाय. कांदा निर्यात बंदी असताना परदेशात चोरून कांद्याची निर्यात सुरू होती. टोमॅटोच्या नावे ही कांद्याची तस्करी सुरू होती. या प्रकरणी केलेल्या कारवाईत एका कंटेनरमधून तब्बल 83 मेट्रिक टन कांदा जप्त करण्यात आलाय. नाशिकच्या 2 निर्यातदारांकडून कांद्याची ही तस्करी सुरू होती. मुंबईतील गोवंडी भागात भीषण आग लागली आहे. शिवाजीनगरमध्ये ही आग लागली आहे. या आगीत 25 ते 30 झोपड्या तसंच दुकानं जळून खाक झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाहीये. 6 फायर इंजिन आणि 6 पाण्याच्या टँकरच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. बोरिवलीतल्या मोक्ष प्लाझा भागात मांगलकुंज बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये काल संध्याकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीत 20 दुचाकी वाहनं जळून खाक झाली.